नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.3 स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग या पोएमचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर वर्कशॉपला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, पुट टिक मार्क इन फ्रंट ऑफ ट्रू स्टेटमेंट और क्रॉस मार्क इन फ्रंट ऑफ फॉल्स स्टेटमेंट। म्हणजेच खाली आपल्याला जी वाक्य दिलेली आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर जी वाक्य बरोबर आहेत त्यांच्यापुढे टिक मार्क करायचा आहे आणि जी चुकीची आहेत त्यांच्यापुढे क्रॉस मार्क करायचा आहे। फर्स्ट ए, द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज। फॉल्स। बी, द ओनर ऑफ द वुड्स इज नोन टू द स्पीकर। ट्रू। सी, the horse is worried about the cold and wants to keep going. False. D, the speaker doesn't emphasize upon the beauty of woods he is passing through. False. Number 2, question number 2, find out line or lines from the poem as a proof for the following explanation. म्हणजे खाली एक्सप्लेनेशनसाठी आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या वाक्यानुसार आपल्याला पोएम मधल्या ज्या लाईन्स आहेत त्या त्याच्यासमोर लिहायच्या आहेत। ए, देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्री पासिंग। तर त्यासाठी लाईन आहे बघा, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो। बी, द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर्स अटेन्शन। त्यासाठी आहे बघा, थर्ड स्टँजा मधली लाईन आहे, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक। सी, हिज हॉर्स सीम्स अँक्शियस टू कीप गोइंग। यासाठी आहे बघा, सी, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर। स्टँजा 2 मधली लाईन आहे। डी, द स्पीकर प्रेफर्स टू स्टे बट इट फोर्स टू मूव ऑनवर्ड्स। यासाठी कोणती लाईन आहे बघा, स्टँजा नंबर 4, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। अँड लास्ट, द पोएम इज सेट इन द बायगॉन एरा। त्यासाठी लाईन आहे स्टँजा नंबर 3 मधली, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 3, द पोएम इज बिलीव्ड टू हॅव अ रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ। व्हॉट कुड द फॉलोइंग सिग्निफाय? चूज फ्रॉम द ब्रॅकेट बिलो। ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, ओल्ड एज, लाईफ, डेथ, एव्हरलास्टिंग पीस। याच्यामध्ये फर्स्ट ए आहे, द स्पीकर्स जर्नी। द स्पीकर्स जर्नी काय दर्शवते? लाईफ। फर्स्ट आहे लाईफ, द स्पीकर्स जर्नी लाईफ। बी, स्नोवी इव्हनिंग, ओल्ड एज। स्नोवी इव्हनिंग, ओल्ड एज। त्यानंतर सी, लवली डीप डार्क वुड्स, एव्हरलास्टिंग पीस। एव्हरलास्टिंग पीस, एव्हरलास्टिंग पीस। नंबर 3। त्यानंतर नंबर 4, प्रॉमिसेस, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज। डी, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पूर्ण होतो बघा। द स्पीकर्स जर्नी लाईफ, स्नोवी इव्हनिंग ओल्ड एज, त्यानंतर लवली डीप डार्क वुड्स एव्हरलास्टिंग पीस, डी प्रॉमिसेस ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, अँड लास्ट ई स्लीप। स्लीपचा अर्थ इथे दिलेला आहे डेथ। स्लीपचा अर्थ इथे दिलेला आहे डेथ।
तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 4, टेल वेदर द राईम स्कीम ऑफ द फॉलोइंग स्टांजाज इज राईट ऑर रॉंग. फॉर द रॉंग राईम स्कीम गिव्ह द करेक्ट वन. म्हणजे खाली आपल्याला 4 स्टांजा दिलेल्या आहेत आणि त्या 4 स्टांजांच्या आपल्याला राईम स्कीम दिलेल्या आहेत. जर राईम स्कीम करेक्ट असेल तर त्याच्यापुढे करेक्ट लिहायचं आहे. जर चुकीची असेल तर ती चूक म्हणून पुढे आपल्याला त्याची जी राईम स्कीम आहे ती लिहायची आहे. स्टांजा फर्स्ट 1, A तर बघा त्याला या प्रश्नाचं उत्तर देत असताना कशा पद्धतीने लिहायचं आहे ते. 1, राईट. फर्स्ट स्टांजा राईट आहे A. स्टांजा 2, B, परंतु इथे रॉंग आहे. रॉंग राईम स्कीम दिलेली आहे. राईम स्कीम आहे इट्स A. इट्स A. अशा प्रकारची आहे. त्यानंतर स्टांजा नंबर 3, C, D. हे सुद्धा रॉंग आहे. इट्स A. आणि स्टांजा नंबर 4, D, इट इज ऑल्सो रॉंग. इट्स रॉंग आहे. इट्स A. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला लिहिता येतो. क्वेश्चन नंबर 5, गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. खाली दिलेले जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्ससाठी आपण स्वतःच रायमिंग वर्ड लिहायचे आहेत. प्रत्येक पोएम मधला हा महत्त्वाचा प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतः रायमिंग वर्ड लिहायचे असतात किंवा कधीतरी बऱ्याचदा तुम्हाला कवितेतलेच रायमिंग वर्ड लिहायचे असतात. इथे तुम्हाला रायमिंग वर्ड स्वतः लिहायला सांगितलेले आहेत. बघा A फर्स्ट आहे हाऊस, माऊस. B, वुड्स, गुड्स. C, इझी, बिझी. 4, क्वीन, काइंड. 5, डार्क, मार्क. आणि 6, वॉच, कॅच. तर अशा प्रकारे आपण रायमिंग वर्ड लिहू शकतो. बघा हाऊस, माऊस, वुड्स, गुड्स, इझी, बिझी, विंड, काइंड, डार्क, मार्क, कॅच, वॉच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, मॅच द लाईन्स ऑफ द पोएम विथ देअर फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला ग्रुप A आणि B दिलेला आहे. A मध्ये लाईन दिलेली आहे आणि B मध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणता आहे ते करेक्शन करायचं आहे. फर्स्ट, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. तर त्यासाठी उत्तर आहे इन्वर्जन. फर्स्ट सेंटेन्स बघा, लाईन फर्स्ट लाईन जी आहे त्यासाठी उत्तर आहे इन्वर्जन. नंबर 2, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. त्यासाठी आहे अलायटरेशन. नंबर 3, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर त्यासाठी आहे रिपिटेशन. सोपा आहे का? रिपिटेशन. आणि लास्ट, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर. त्यासाठी ऑप्शन आहे पर्सॉनिफिकेशन. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 7, मॅच द वर्ड्स गिवन इन ग्रुप A विथ देअर मीनिंग इन ग्रुप B. म्हणजेच त्याचा अर्थ लिहायचा आहे. फर्स्ट, मिस्टेक मीन्स एरर.
इथे क्वेश्चन नंबर 7. Question number 7. First, mistake, error. Number 2, downy flakes. म्हणजेच डाउनी फ्लेक्सला सॉफ्ट स्नो फॉलिंग. थर्ड आहे नंबर 3, woods means jungle. Number 4, queer means strange. Queer means strange. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 पूर्ण होतो बघा. मिस्टेक, एरर, डाउनी फ्लेक्स, सॉफ्ट स्नो फॉलिंग, वुड्स, जंगल, क्वीर, स्ट्रेंज. क्वेश्चन नंबर 8. Complete the following wave diagrams by adding suitable describing words in the boxes. One is done for you. Wind दिलेला आहे, मग त्यासाठी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स लिहायचे आहे. मग वर्ड आपण कसे लिहू शकतो? फर्स्ट आपण जर वारा 1 2 3 4 5 words we can write there. East, stormy, त्यानंतर strong, cold, त्यानंतर biting. अशा प्रकारे विंड साठी आपण हे वर्ड्स लिहू शकतो बघा. ईस्ट, स्टॉर्मी, स्ट्रॉंग, कोल्ड अँड बायटिंग. ओके. पुढचा वर्ड आहे तुम्हाला दिलेला तो म्हणजे इव्हनिंग साठी आपण कोणकोणते वर्ड्स लिहू शकतो लक्षात घ्या. इव्हनिंग साठी बघा फ्रॉस्टी, त्यानंतर ग्लूमी, त्यानंतर प्लेझेंट एक लिहू शकतो आपण प्लेझेंट. त्यानंतर ड्रेरी आणि दुसरं म्हणजे डार्केस्ट. तर अशा प्रकारचे शब्द आपण लिहू शकतो. इव्हनिंग, फ्रॉस्टी, ग्लूमी, प्लेझेंट, ड्रेरी अँड डार्केस्ट. तर आज आपण टॉपिक 3.3 स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग या पोएमचा जो वर्कशॉप आहे तो इथे पाहिलेला आहे आणि तो वर्कशॉप इथे संपलेला आहे. तो आपण अभ्यासलेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.